हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगा विड एज्युकेशनच्या युट्यूब चॅनलवर. तर चला बघूया याचे आपले 10 व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे सिनोनिम्स, अँटोनिम्स, मराठी, हिंदी आणि इंग्लिश मध्ये मीनिंग्स आणि जे पण एक्झाम्पल म्हणून सेंटेन्सेस दिलेले आहेत त्या सेंटेन्सेसचं मराठीमध्ये मीनिंग बघूया आपण काय होतं आणि सेंटेन्स मध्ये वर्डला कसं यूज केलेलं आहे, काय त्याचा अर्थ घेण्यात आलेला आहे ते बघूया. सो स्टार्ट करूया आपण आजच्या सेशनला. फर्स्ट वर्ड बघूया आजचा काय आहे तर आहे अबेयन्स. ABEYANCE अबेयन्स. प्रोनाउन्स कसं करायचं आहे ABEYANCE ला अबेयन्स. सो अबेयन्सचं इंग्लिश मध्ये मीनिंग होतं अ स्टेट ऑफ टेम्पररी डिसयूज ऑर सस्पेन्शन. काय आहे इंग्लिश मध्ये मीनिंग अबेयन्सचं अ स्टेट ऑफ टेम्पररी डिसयूज ऑर सस्पेन्शन. तर हिंदीमध्ये याचा अर्थ काय होतो आस्थगन. ओके, आस्थगन म्हणजेच काय तर स्थगिती आणणे. ओके, टेम्पररीली कशाला पण काय थांबवणे. सस्पेन्शन म्हणजे होते निलंबन. ओके, सस्पेन्शन म्हणजे काय होते निलंबन म्हणजेच काय करणे तर एक स्थगिती आणणे किंवा निलंबन असं मराठीमध्ये मीनिंग होतं अबेयन्सचं. सो इंग्लिश मध्ये मीनिंग आहे अबेयन्सचं स्टेट ऑफ टेम्पररी डिसयूज ऑर सस्पेन्शन. हिंदीमध्ये मीनिंग होतं आस्थगन आणि मराठीमध्ये काय होतं स्थगिती, निलंबन आणि अनिर्णित स्थिती. सो मराठीमध्ये मीनिंग काय होतं अभ्यासचं स्थगिती, निलंबन आणि अनिर्णित स्थिती. सिनोनिम्स आहेत सस्पेन्शन, डॉर्मेन्सी आणि रिसेशन. सस्पेन्शन, डॉर्मेन्सी आणि रिसेशन हे सिनोनिम्स आहेत अबेयन्सचे. अँटोनिम्स आहेत कंटिन्युएशन आणि कंटिन्युअन्स. कंटिन्युएशन आणि कंटिन्युअन्स हे आहेत अँटोनिम्स. सेंटेन्स काय आहे तर आवर वीकेंड प्लान्स वेअर हेल्ड इन अबेयन्स अंटिल वी कुड गेट अ वेदर फॉरकास्ट. सो सेंटेन्सचं मराठीमध्ये मीनिंग काय होतं हवामानाचा अंदाज मिळेपर्यंत आमच्या विकेंडचे बेत म्हणजे सॅटर्डे संडे. ओके, हवामानाचा अंदाज मिळेपर्यंत आमच्या विकेंडचे बेत पुढे ढकलण्यात किंवा स्थगित करण्यात आले होते. तर इथे जे आहे अबेयन्स म्हणजे मीनिंग घेण्यात आलेला आहे मराठीमध्ये पुढे ढकलण्यात किंवा स्थगित करण्यात. सो पुढे ढकलण्यात म्हणजे काय होतं स्थगित करणे. सो इथे अबेयन्सचं मीनिंग घेण्यात आलेलं आहे पुढे ढकलण्यात किंवा स्थगित करणे. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट काय आहे HISTRIONIC म्हणजे काय होतं हिस्ट्रॉनिक. HISTRIONIC म्हणजे होतं हिस्ट्रॉनिक. सो हिस्ट्रॉनिकचं इंग्लिश मध्ये मीनिंग होतं ओव्हरली थेरेटिकल ऑर मेलोड्रामॅटिक इन कॅरेक्टर ऑर स्टाईल. काय आहे याचं मीनिंग ओव्हरली थेरेटिकल ऑर मेलोड्रामॅटिक इन कॅरेक्टर ऑर स्टाईल म्हणजेच काय तर अभिनय संबंधी. सो हिंदीमध्ये पण हिस्ट्रियनला का म्हटलं जातं अभिनय संबंधी आणि मराठीमध्ये पण त्याचं मीनिंग होतं हिस्ट्रियनचं अभिनय संबंधी. आणखी काय होतं मराठीमध्ये मीनिंग तर नाटकी, ढोंगीपणाचा आणि अति नाटकीय. सो हिस्ट्रॉनिकचं मराठीमध्ये मीनिंग होतं नाटकी, ढोंगीपणाचा, अति नाटकीय आणि अभिनय संबंधी. सिनोनिम्स आहेत मेलोड्रामॅटिक, थेरेटिकल आणि ड्रामॅटिक. मेलोड्रामॅटिक, थेरेटिकल आणि ड्रामॅटिक हे सिनोनिम्स आहेत हिस्ट्रॉनिकचे आणि अँटोनिम्स आहेत अनड्रामॅटिक. सेंटेन्स काय आहे बघूया. शी पुट ऑन अ हिस्टॉनिक डिस्प्ले ऑफ ग्रीफ ऍट हर एक्स हजबंड्स फ्युनरल. सो सेंटेन्सचं मराठीमध्ये मीनिंग होतं तिने आपल्या माजी पतीच्या म्हणजेच एक्स हजबंडच्या अंत्यसंस्काराच्या वेळी अंत्यसंस्कार, फ्युनरलला मराठीमध्ये अंत्यसंस्कार म्हटलं जातं. सो तिने आपल्या माजी पतीच्या अंत्यसंस्काराच्या वेळी अतिनाट्यपूर्ण पद्धतीने शोक व्यक्त केला. सो इथे जे आहे हिस्ट्रॉनिकला काय म्हणून मीनिंग घेण्यात आलेला आहे मराठीमध्ये तर नाट्यपूर्ण, अतिनाट्यपूर्ण पद्धतीने म्हणून. ओके, सो इथे जे आहे हिस्ट्रॉनिकचं मीनिंग मराठीमध्ये घेण्यात आलेला आहे अर्थ अतिनाट्यपूर्ण पद्धतीने. नेक्स्ट बघूया वर्ड. नेक्स्ट वर्ड आहे इन्सिन्युएट. इन्सिन्युएट. सो इन्सिन्युएटचं मीनिंग काय आहे सजेस्ट ऑर हिंट समथिंग बॅड ऑर रेप्रिहेन्सिबल इन अन इनडायरेक्ट अँड अनप्लिजंट वे. सो इंग्लिश मध्ये मीनिंग आहे इन्सिन्युएटचं सजेस्ट ऑर हिंट समथिंग बॅड ऑर रेप्रिहेन्सिबल इन अन इनडायरेक्ट अँड अनप्लिजंट वे. म्हणजेच काय होतं हिंदीमध्ये इन्सिन्युएटचं मीनिंग काय होतं
तर इशारा करणं. इशारा करणे म्हणजेच काय, तर सूचकपणे बोलणे. ओके, किंवा सुचवणे सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. सूचकपणे बोलणे किंवा टोमणा मारणे. एखादं काही आहे त्याला चांगल्याने न सांगता त्याला समथिंग बॅड ऑर रिप्रिहेन्सिबल इन अ इनडायरेक्ट अँड अनप्लेझंट वेनी सांगणे. ओके, त्याला काय म्हटलं जातं, इन्सिन्युएट. सो मराठीमध्ये इन्सिन्युएटचं मिनिंग होतं सूचकपणे बोलणे. टोमणा मारणे आणि अप्रत्यक्षपणे सुचवणे. सो मराठीमध्ये मिनिंग होतं इन्सिन्युएटचं अप्रत्यक्षपणे सुचवणे, टोमणा मारणे आणि सूचकपणे बोलणे. सिनोनिम्स आहेत इम्प्लाय, हिंट आणि सजेस्ट. इम्प्लाय, हिंट आणि सजेस्ट हे सिनोनिम्स आहेत इन्सिन्युएटचे. सेंटेन्स आहे व्हॉट आर यू ट्राइंग टू इन्सिन्युएट. सो सेंटेन्सचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं, हे क्वेश्चन विचारलेला आहे. सो हा क्वेश्चनचं मराठीमध्ये मिनिंग काय होतं, तुम्ही नक्की काय सुचवण्याचा प्रयत्न करत आहात. तर इथे जे आहे इन्सिन्युएटचा मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे सुचवण्याचा म्हणून. ओके, नेक्स्ट वर्ड आहे अस्कॅन्स. ASKANCE, अस्कॅन्स. काय होतं, ASKANC म्हणजे अस्कॅन्स. अस्कॅन्स. सो अस्कॅन्सचं इंग्लिश मध्ये मीनिंग आहे विथ अन attitude or look of suspicion or disapproval. With an attitude or look of suspicion or disapproval म्हणजेच काय होतं, अस्कॅन्स. सो याचं हिंदीमध्ये मिनिंग होतं अस्कॅन्सचं शंकासे. मराठीमध्ये काय होतं, शंकेने. ओके, मराठीमध्ये काय होतं मग अस्कॅन्सचं मिनिंग, शंकेने किंवा संशयाने किंवा अविश्वासपूर्ण. ओके, अविश्वासाने सुद्धा आपण असं म्हणू शकतो. सो अस्कॅन्सचं मराठीमध्ये मिनिंग काय आहे, शंकेने किंवा संशयाने आणि अविश्वासाने. अविश्वासाने. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं अस्कॅन्सचं, अविश्वासाने, शंकेने आणि संशयाने. सिनोनिम्स आहेत सस्पिशियसली, साइडवेज आणि इनक्रेडुलसली. सस्पिशियसली, साइडवेज आणि इनक्रेडुलसली हे सिनोनिम्स आहेत अस्कॅन्सचे. अँटोनिम्स काय आहेत, ओके, अँटोनिम्स आहेत पॉझिटिव्हली, अप्रुव्हिंगली आणि फेवरेबली. पॉझिटिव्हली, अप्रुव्हिंगली आणि फेवरेबली हे आहेत अँटोनिम्स अस्कॅन्सचे. सेंटेन्स काय आहे, वी लुक्ड अस्कॅन्स at the dealer's assertion that the car had never been in an accident. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो, गाडीचा कधीही अपघात झाला नव्हता या डीलरच्या दाव्याकडे आम्ही संशयाने किंवा अविश्वासाने पाहिले. तर इथे जे आहे अस्कॅन्सचं मिनिंग काय घेण्यात आलेला आहे, मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे सेंटेन्समध्ये संशयाने किंवा अविश्वासाने. सो तुम्ही इथे संशयाने सुद्धा यूज करू शकता अस्कॅन्सचं मिनिंग आणि अविश्वासाने सुद्धा यूज करू शकता. नेक्स्ट वर्ड आहे रॅशनल. RATIONALE, रॅशनल. रॅशनलचं मिनिंग काय आहे, अ सेट ऑफ रिझन्स ऑर अ लॉजिकल बेसिक्स फॉर अ कोर्स ऑफ ऍक्शन ऑर अ पर्टिक्युलर बिलीफ्स. ओके, सो रॅशनलचं मिनिंग काय आहे इंग्लिशमध्ये, अ सेट ऑफ रिझन्स ऑर अ लॉजिकल बेसिक्स फॉर अ कोर्स ऑफ ऍक्शन ऑर अ पर्टिक्युलर बिलीफ. म्हणजेच हिंदीमध्ये मिनिंग होतं रॅशनलचं औचित्य आणि मराठीमध्ये सुद्धा औचित्य असंच म्हटलं जातं. आणि मराठीमध्ये आणखी काय मिनिंग होतं, तर्कशुद्ध, स्पष्टीकरण, कारण आणि तार्किक आधार. सो मराठीमध्ये मिनिंग होतं रॅशनलचं औचित्य, तर्कशुद्ध स्पष्टीकरण, कारण आणि तार्किक आधार. सिनोनिम्स आहेत एक्सप्लेनेशन, रिझन आणि आर्ग्युमेंट. एक्सप्लेनेशन, रिझन आणि आर्ग्युमेंट हे रॅशनलचे सिनोनिम्स आहेत. सेंटेन्स आहे द प्लॅन वॉज क्रिटिसाइज्ड फॉर इट्स लॅक ऑफ रॅशनल. सो सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो त्या योजनेवर तिच्या मागील तार्किक आधाराच्या अभावामुळे टीका करण्यात आली. त्या योजनेवर तिच्या मागील तार्किक आधारांच्या अभावामुळे टीका करण्यात आली. तर इथे जे आहे रॅशनलचं मिनिंग काय घेण्यात आलेलं आहे मराठीमध्ये, तर तार्किक आधाराच्या. अभाव म्हणजे लॅक. ओके, अभाव म्हणजे होतो लॅक. सो लॅक ऑफ रॅशनल म्हणजे तार्किक आधाराच्या अभावामुळे.
नेक्स्ट वर्ड आहे नॉन परेल, NONPAREIL, नॉन परेल. नॉन परेलचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं हॅव्हिंग नो इक्वल ऑर रायवल फॉर एक्सलन्स ऑर डिझायरेबिलिटी. काय आहे इंग्लिशमध्ये मिनिंग नॉन परेलचं? हॅव्हिंग नो इक्वल ऑर रायवल फॉर एक्सलन्स ऑर डिझायरेबिलिटी. तर हिंदीमध्ये मिनिंग होतं नॉन परेलचं अतुल, आणि मराठीमध्ये काय होतं? अद्वितीय. अद्वितीय. अतुलनीय आणि अजोड. ओके, सो नॉन परेलचं इंग्लिशमध्ये मिनिंग होतं हॅव्हिंग नो इक्वल ऑर रायवल फॉर एक्सलन्स ऑर डिझायरेबिलिटी. हिंदीमध्ये मिनिंग होतं अतुल, मराठीमध्ये मिनिंग होतं नॉन परेलचं अद्वितीय, अतुलनीय आणि अजोड, ज्याची आपण तुलना करू शकत नाही. ओके, त्याला म्हटलं जातं नॉन परेल. सिनोनिम्स आहेत इनकम्पेरेबल, मॅचलेस आणि अनरायवल्ड. इनकम्पेरेबल, मॅचलेस आणि अनरायवल्ड हे सिनोनिम्स आहेत नॉन परेलचे. आणि अँटोनिम्स आहेत ऑर्डिनरी, युज्युअल आणि कॉमन. ऑर्डिनरी, युज्युअल आणि कॉमन हे अँटोनिम्स आहेत. सेंटेन्स काय आहे? ही वॉज अ ग्रेट प्लेयर, ब्रिटन्स नॉन परेल ऑफ द 1990s. सो सेंटेन्स मराठीमध्ये अर्थ काय होतो? तो एक उत्तम खेळाडू होता. 1990च्या दशकातील ब्रिटनचा एक अतुलनीय किंवा ज्या तोडीचा दुसरा कोणी नाही असा खेळाडू. ओके, सो इथे जे आहे नॉन परेलचं मिनिंग घेण्यात आलेलं आहे. मराठीमध्ये काय अर्थ घेण्यात आलेला आहे? अतुलनीय. अतुलनीय किंवा ज्या तोडीचा दुसरा कोणी नाही असा. ओके, म्हणजे त्याला कोणी तोड नाही असा खेळाडू, त्याला काय म्हटलं जातं? नॉन परेल असं मराठीमध्ये मिनिंग होतं. अतुलनीय किंवा ज्या तोडीचा दुसरा कोणी नाही असा याचं. ओके, नेक्स्ट वर्ड आहे कर्फफल, KERFUFFLE, कर्फफल. कसं प्रोनाऊन्स करायचं याला? कर्फफल. कर्फफलचं मीनिंग होतं इंग्लिशमध्ये अ स्टेट ऑफ नॉइझी कन्फ्युज्ड ऍक्टिव्हिटी. अ स्टेट ऑफ नॉइझी कन्फ्युज्ड ऍक्टिव्हिटी म्हणजेच काय होतं? कर्फफल. हिंदीमध्ये याचं मीनिंग होतं हंगामा. मराठीमध्ये काय होतं? गोंधळ. गडबड, गदारोळ आणि वाद. सो मराठीमध्ये मीनिंग होतं कर्फफलचं गोंधळ, गडबड, गदारोळ आणि वाद. आणि हिंदीमध्ये होतं हंगामा. सिनोनिम्स आहेत कमोशन, स्टर आणि डिस्टर्बन्स. कमोशन, स्टर आणि डिस्टर्बन्स हे सिनोनिम्स आहेत कर्फफलचे. आणि अँटोनिम्स आहेत रेस्ट, पीस आणि हश. रेस्ट, पीस आणि हश. सो आता बघूया आपण सेंटेन्स काय आहे. हर ग्लासेस वेअर ब्रोकन इन द कर्फफल. सो या सेंटेन्सचा अर्थ होतो मराठीमध्ये त्या गोंधळात किंवा भांडणात किंवा राड्यात तिचा चष्मा तुटला. तर इथे जे आहे कर्फफलचं मराठीमध्ये अर्थ काय घेतलेला आहे? गोंधळात किंवा भांडणात किंवा राड्यात. ओके, सो तुम्ही या सेंटेन्स मध्ये कर्फफलला गोंधळात सुद्धा घेऊ शकता, भांडणात किंवा राड्यात हे सुद्धा मिनिंग असं घेऊ शकता तुम्ही मराठीमध्ये मिनिंग कर्फफलचं. नेक्स्ट वर्ड आहे प्रिटरनॅचरल, PRETERNATURAL, प्रिटरनॅचरल. प्रिटरनॅचरलचं मिनिंग काय होतं? बियॉन्ड व्हॉट इज अ नॉर्मल ऑर नॅचरल. म्हणजेच काय? तर निसर्गाच्या नियमाच्या पलीकडे जे आहे त्याला काय म्हटलं जातं? प्रिटरनॅचरल. ओके, त्याचं हिंदीमध्ये मिनिंग काय होतं? अलौकिक. मराठीमध्ये सुद्धा अलौकिक असंच म्हटलं जातं, जे निसर्गाच्या नियमांच्या पलीकडे आहे. त्याला इंग्लिशमध्ये वर्ड काय यूज करण्यात येतं? प्रिटरनॅचरल. आणि इंग्लिशमध्ये काय मिनिंग आहे? बियॉन्ड व्हॉट इज नॉर्मल ऑर नॅचरल. हिंदीमध्ये होतं अलौकिक, मराठीमध्ये सुद्धा अलौकिकच होतं. आणखी काय होतं? निसर्गाच्या नियमांच्या पलीकडे. आणखी काय होतं? विलक्षण आणि असामान्य. सो मराठीमध्ये मिनिंग काय होतं? प्रिटरनॅचरलचं अलौकिक, निसर्गाच्या नियमांच्या पलीकडे, विलक्षण आणि असामान्य. सिनोनिम्स आहेत एक्स्ट्राऑर्डिनरी, अनयुज्युअल आणि एक्सेप्शनल.
एक्स्ट्रा ऑर्डिनरी, एक्सेप्शनल आणि अनयुज्युअल. हे सिनोनिम्स आहेत प्रिटरनॅचरलचे. आणि अँटोनिम्स काय आहेत? नॉर्मल, ऑर्डिनरी आणि कॉमन. ओके, नॉर्मल, ऑर्डिनरी आणि कॉमन हे आहेत अँटोनिम्स प्रिटरनॅचरलचे. सेंटेन्स आहे ऑटम हॅड अराइव्ड विथ प्रिटरनॅचरल स्पीड. तर सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? शरद ऋतू. शरद ऋतू म्हणजे काय? तर ऑटम. ओके, शरद ऋतू किंवा हिवाळ्याची चाहूल. शरद ऋतूलाच काय म्हटलं जातं? हिवाळ्याची चाहूल. म्हणजेच तेव्हा हिवाळा येणं चालू होतं. सो त्या शरद ऋतू आणि ऑटमला काय म्हटलं जातं? तर हिवाळ्याची चाहूल. सो शरद ऋतू किंवा हिवाळ्याची चाहूल विलक्षण किंवा अलौकिक किंवा असामान्य वेगाने आला होता. ओके, सो इथे जे आहे प्रिटरनॅचरलचं मीनिंग मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे. एकतर विलक्षण किंवा अलौकिक किंवा असामान्य. ओके, सो प्रिटरनॅचरलला तुम्ही या सेंटेन्स मध्ये विलक्षण घेऊ शकता, अलौकिक सुद्धा घेऊ शकता आणि असामान्य सुद्धा घेऊ शकता. नेक्स्ट वर्ड आहे किबॉश. KIBOSH, किबॉश. किबॉशचं इंग्लिशमध्ये मीनिंग आहे डिसिसिव्हली एंड ऑर रिजेक्ट समथिंग. डिसिसिव्हली एंड ऑर रिजेक्ट समथिंग म्हणजेच काय होतं? किबॉश. सो याचं हिंदीमध्ये मीनिंग होतं रोक लगाना. मराठीमध्ये काय होतं? पूर्णपणे थांबवणे. मराठीमध्ये मीनिंग होतं किबॉशचं पूर्णपणे थांबवणे किंवा व्यत्यय आणणे, रद्द करणे, योजनेवर पाणी फिरवणे. सो मराठीमध्ये मीनिंग काय होतं मग? किबॉशचं पूर्णपणे थांबवणे, व्यत्यय आणणे, रद्द करणे किंवा योजनेवर पाणी फिरवणे. सिनोनिम्स आहेत हिंडर, इम्पेड आणि हॉल्ट. हिंडर, इम्पेड आणि हॉल्ट सिनोनिम्स आहेत किबॉशचे. आणि अँटोनिम्स आहेत कंटिन्यू, प्रोसीड आणि कॅरी ऑन. कंटिन्यू, प्रोसीड आणि कॅरी ऑन. सेंटेन्स आहे द रेन सर्टेनली पुट द किबॉश ऑन अवर प्लॅन्स फॉर अ पिकनिक. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? पावसामुळे आमच्या सहलीच्या योजनांवर नक्कीच पाणी फिरले. तर इथे जे आहे किबॉश म्हणजे यूज करण्यात आलेला आहे मराठीमध्ये, मीनिंग घेतलेला आहे सेंटेन्स मध्ये पाणी फिरले म्हणून. सो नेक्स्ट आणि लास्ट आजचा आपला सेशनचा वर्ड आहे तो आहे सेडेंटरी. SEDENTARY, सेडेंटरी. सेडेंटरीज इंग्लिश मध्ये मीनिंग होतं नॉट डुईंग ऑर इन्व्हॉल्विंग अ लॉट ऑफ फिजिकल ऍक्टिव्हिटी. म्हणजेच काय होतं? तर हिंदीमध्ये याचं मीनिंग होतं निष्क्रिय. आणि मराठीमध्ये काय होतं? तर बैठे, शारीरिक हालचाल नसलेले, आळशी, स्थानबद्ध किंवा गतिहीन. सो मराठीमध्ये मीनिंग काय होतं मग सेडेंटरीचं? बैठे, शारीरिक हालचाल नसलेले, आळशी आणि स्थानबद्ध किंवा गतिहीन. सो याला इंग्लिशमध्ये काय वर्ड यूज करण्यात येतं? सेडेंटरी. सिनोनिम्स आहेत सेडेंटरीचे लेझी, डोरमेंट आणि डल. लेझी, डोरमेंट आणि डल. आणि अँटोनिम्स आहेत ऍक्टिव्ह, बिझी आणि एंगेज्ड. ऍक्टिव्ह, बिझी आणि एंगेज्ड हे अँटोनिम्स आहेत सेडेंटरीचे. सेंटेन्स आहे दे लीड अ sedentary life after retirement, spending their days in front of the television. So सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ होतो निवृत्तीनंतर म्हणजेच रिटायरमेंट नंतर. निवृत्तीनंतर त्यांनी बैठी जीवनशैली स्वीकारली आणि ते आपले दिवस टीव्ही पाहण्यात घालवू लागले. तर इथे जे आहे सेडेंटरी लाईफ. सो सेडेंटरी लाईफ म्हणजेच काय होतं? बैठी जीवनशैली. सेडेंटरी म्हणजे होतं बैठी आणि लाईफ म्हणजे होतं जीवनशैली. सो सेडेंटरी लाईफचा इथे मराठीमध्ये अर्थ घेण्यात आलेला आहे बैठी जीवनशैली म्हणून. ओके, सो हे परत एकदा तुम्ही वाचून घ्या. सेंटेन्सेस काही तुम्ही स्वतःच्या मनाने ट्राय करून बघा कसं त्या वर्डला सेंटेन्स मध्ये यूज करण्यात येतं ते तुम्हाला कळेल. आणि जे पण सिनोनिम्स, अँटोनिम्स आहे परत एकदा वाचून घ्या. याची PDF तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे तिथे मिळून जाणार.
आणि जे आधीचे वर्ड झालेले आहेत ते सुद्धा एकदा रिवाइज करत चला जा आणि जे होत आहे ते सुद्धा रिव्हिजन मध्ये घेत चला जा. त्यामुळे तुम्ही विसरणार नाही की कोणत्याचं मिनिंग काय होतं आणि वेळेवर जेव्हा एक्झामची वेळ येईल तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये खिचडी नाही होणार की याचं मिनिंग तर हे आहे, त्याचं मिनिंग तर ते आहे किंवा याचं सिनोनिम हे होऊ शकतं म्हणून. म्हणून डेली जर तुम्ही 10-10, 20-20 वर्ड जरी रिवाइज केले तरी तुमच्या ते लक्षात राहायचे. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल, सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्सला शेअर करत चला. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.